जीवामृत हे बऱ्याच जणांना माहिती आहे, ऑलरेडी बरेच शेतकरी बनवतात सुद्धा. पण जीवामृत बनवण्यामध्ये देखील बरेच प्रकार आहेत. बऱ्याच लोकांचे वेगवेगळे मतभेद आहेत, काय टाकायचं आणि काय नाही टाकायचं. काही जण असं बनवायचं म्हणतात, काही जण तसं बनवायचं म्हणतात. पण नेमकं शास्त्र सुद्धा जीवामृत कसं आहे, ते तसंच का बरं बनवलं पाहिजे, त्या शेतामध्ये रिझल्ट काय मिळतात, आपण ह्या सगळ्या गोष्टी बघू आता सविस्तररित्या. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो. सर्वात अगोदर आपल्याला लागते ती शेतामध्ये अशी सिस्टम लागते जीवाणू शेतामध्ये सोडण्यासाठी. जीवामृतच नाही, आपण अनारोग्य बॅक्टेरिया सोडायचे असतील, अन्य काही गोष्टी सोडायचे असतील किंवा अन्नद्रव्य जरी सोडायचे असतील, अशी काय लागते, सिस्टम लागते मंडळी. त्याच्यानंतर जीवामृतासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर एका बॅलरमध्ये 180 लिटर पाणी घ्यावं लागतं. आता ह्या बॅलरमध्ये बघा येऊन तुम्ही सगळ्यांनी काय घेतलं आपण याच्यामध्ये 180 पाणी घेतलंय. पण हे पाणी जे आहे ना, हे पाणी शुद्ध असायला पाहिजे, चांगल्या पीएचचं असायला पाहिजे. हे लक्षात ठेवा. जेवढ्या चांगल्या पीएचचं पाणी, जेवढं चांगलं शुद्ध पाणी, तेवढं जीवाणूंचं कल्चर कसं बनतं, चांगलं बनतं. हे लक्षात ठेवा, ते गरजेचं आहे. आणि जर तुमच्याकडे घरी शेतामध्ये फिल्टर असेल मोठं, तुम्ही आरोचं पाणी जरी घेतलं तरी चालतं, काही अडचण नाही मंडळी. आता लक्षात घ्या, आता 180 लिटर टाकीमध्ये पाणी ऑलरेडी आपण काय केलेलं भरलेलं आहे. आता जीवाणू बनवायचे, जीवाणू शेतामध्ये वाढवायचे. कशासाठी वाढवायचे आपल्या सर्वांना माहिती आहे. जीवाणू काय करतात शेतामध्ये, अन्नद्रव्य पुरवतात. परत आणखी काय तयार करतात, अन्नद्रव्य तयार करतात. कशापासून, ह्या प्रकृतीपासून. हवा असेल, सूर्यप्रकाश असेल, माती असेल, मुरुम असेल, बायोमास असेल किंवा मेलेल्या प्राण्यांची शरीर असतील, या सर्वांपासून मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य देखील तयार करतात. पहिलं काय, आपण जे खतं टाकतो ती खतं देखील उचलून कोण देतं, जीवाणू देतात. आता बरेच शास्त्रज्ञ म्हणतात की शेतामध्ये काय लागू होऊन चाललेत, खतं लागू होऊन चाललेत. जवळपास 60% 70% खतं लागू व्हायलेत, 30% काय व्हायले शेतामध्ये वाया चाललेत. हे सगळे शास्त्रज्ञ सध्या सांगतात मंडळी, बरोबर आहे. शेतामध्ये खतं का बरं लागू होऊन चाललेत, त्याचं कारण काय, शेतामध्ये जीवाणू कमी झालेत, मातीमध्ये जीवाणू कमी झालेत, जे डोळ्यांना दिसून चाललेत. तर ते एक कारण आहे. प्रकृतीपासून मोठ्या प्रमाणामध्ये खतं जे पहिले पिकांना भेटायचे ते आता भेटून चाललेत, ते देखील जीवाणूमुळे मिळतात. सोबत शेतामध्ये जीवाणू पिकांचं संरक्षण देखील करतात. मर रोगापासून, बुरशीपासून, नेमाटोडपासून, विविध आळ्यांपासून जीवाणू काय करतात, संरक्षण देखील करतात. त्या प्रकारचे देखील जीवाणू आहेत, ज्याला आपण मित्र फंगस म्हणतो, ते देखील जीवाणू आहेत. तिसरा आणखीन, पिकांना पाणी मिळवण्याची व्यवस्था देखील कोण करतात, जीवाणू करतात. मातीची कणरचना करतात, जमिनीमध्ये गांडूळ तयार करतात, जमिनीला आनंद छिद्र पडतात. छिद्र पडले की केशाकर्षण शक्तीमुळे खालचं पाणी काय होतं, पिकांना मिळतं. वरचं पावसाचं पडणारं पाणी जीवाणूंनी कणरचना केल्यामुळे पूर्ण काय होतं, मूर्त. गांडुळांमुळे काय होतं, मूर्त. तर असे बरेच फायदे कशाचे, जीवाणूंचे. म्हणून आपल्याला जीवाणूंचं कल्चर काय करायचे, बनवायचे. आता जीवाणूंचं कल्चर बनवायचे त्यासाठी सगळ्यात अगोदर काय पाहिजे आपल्याकडे, शेण. कोणाचं पाहिजे, देशी गायचं. हे पक्क पाळा, कारण ताजं पाहिजे. पुन्हा देशी गायच्या शेणामध्ये जीवाणूंचा काउंट काय सगळ्यात जास्त आहे, म्हशीमध्ये कमी आहे. आणि जर्सी गायच्या शेणामध्ये जीवाणूचा काउंट सगळ्यात कमी तर आहेच, पण ते कामाचंच नाही. त्याच्यामध्ये रोगट बॅक्टेरिया जास्त आहेत, रोगट जीवाणू जास्त आहेत, हे सिद्ध झाले. ते वेगळं सांगायची गरज नाही. लॅबमध्ये टेस्ट केले, सगळ्या गोष्टी केल्यात. कसं काय टेस्ट केलंय हा भाग सोडून द्या, मी तुम्हाला प्रॅक्टिकल एक दोन गोष्टी सांगतो. जर्सी गायच्या शरीरावरती छिद्र जास्त नसतात, ती जास्त रवंथ करत नाही, तिला गळकंबळ देखील नसते, तिला शरीरातून घाम बाहेर पडत नाही. तिच्या शरीरातून घाम न पडल्यामुळं, घामाद्वारे आपल्या शरीरातला काय बाहेर पडते, टॉक्सिन बाहेर पडते, विष बाहेर पडते. त्या जर्सी गायच्या शरीरातलं बाहेर न पडल्यामुळे घामाद्वारे ते कशाद्वारे बाहेर पडते, दूध, शेण आणि तिचं मूत्र. म्हणून त्या शेणामध्ये, तिच्या दुधामध्ये, तिच्या मूत्रामध्ये काय टॉक्सिक गोष्टी असतात, विष असतात त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचं. तिच्या दुधामध्ये BCM 7 नावाचा पदार्थ देखील सापडतो, ज्याच्यामुळे माणसाला कॅन्सर होतो, डायबिटीज होते, हार्ट अटॅक होतो, बऱ्याच गोष्टी घडतात. ही सायंटिफिक सिद्ध आहे. सोबत तिच्या शेणाची दुर्गंध येते जर्सीच्या. तुम्ही जर्सीच्या गोठ्यात जा आणि गावरान गायच्या गोठ्यात जा, जर्सी शेणाची दुर्गंध येते. गायच्या, तुम्ही गावरान गायचं चांगलं शेण घट्ट पडलेलं हातात घ्या, वास घ्या, दुर्गंध तुम्हाला येणार नाही. एवढा फरक आहे. पुन्हा आणखीन विदेशातले लोक असा प्रचार करतात, काही काही संस्थावाले, की गाय पाळू नका. का बरं, कारण गायच्या पोटामधून, गायच्या शेणामधून काय बाहेर पडतो, मिथेन, आणि तो सृष्टीला काय घातक आहे, असे बरेच जण सांगतात. पण हे जर्सी गायला लागू होतं, देशी गायला नाही. का बरं, पुण्यामध्ये संशोधन झालंय, बऱ्याच शास्त्रज्ञांनी संशोधन केलंय, रिसर्च सादर केलंय. देशी गायच्या शेणामध्ये मिथेन खाणारे देखील जीवाणू आहेत. आणि तुम्ही जर गुळ मिसळला तर मिथेन पूर्णपणे नष्ट होऊन जातो देशी गाय शेणामध्ये. ती बी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून असं देशी गायचं शेण अत्यंत चांगलं आहे, त्याच्यामध्ये जीवाणूंचा काउंट जास्त आहे, म्हणून तेच शेण वापरायचं.
सोबत देशी गाईच्या शेणामध्ये प्रमुख अन्नद्रव्य जे आहेत NPK ते देखील असतात. काही प्रमाणात दुय्यम असतात, काही प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्य देखील असतात. कशामध्ये? गाईच्या ताज्या शेणामध्ये. म्हणून आपण देशी गाईचं शेण घेतो. ते देशी गाईचं शेण किती घ्यायचं कल्चर बनवण्यासाठी? तर 10 किलो घ्यायचं. आता 10 किलो शेण घेतलं, पण बरेच शेतकरी काय करतात, आता ह्याच्यामध्ये आम्ही शेण आणले, पोत्यामध्ये ताजं शेण आणले तिकडून उचलून. बरेच शेतकरी काय करतात, डायरेक्ट 10 किलो शेण असंच घेतात, असंच काय करतात, टाकीमध्ये टाकून देतात. जीवामृत तयार झाल्यानंतर काय होतं की ते ड्रीपनं सोडता येत नाही. आणि ड्रीपनं सोडलं तर ड्रीप काय होते, पूर्णपणे चोकअप होऊन जातं, ड्रीप खराब होतं. डायरेक्ट शेण मधात नाही टाकायचं. त्याला काय करायचं? सिंपल आहे. आता आपल्या गुरुजींनी जुगाड केलाय, सिस्टम इम्प्रुव्हमेंट गुरुजी काम करायला लागले शेतामध्ये. त्यांचा हा बरमुडा होता, बघा नीट व्यवस्थितरित्या. हा कशाचा आहे? प्युअर सुती कपड्याचा आहे, कॉटन. बरोबर आहे. त्याच्यामध्ये 10 किलो शेण भरायचं. 10 किलो शेण भरलं, ह्याला काय करायचं, पूर्णपणे असं ओढून घेऊन गाठ मारून द्यायची. मारली, आणि हे शेण काय करायचं, पुन्हा ह्याच्यामध्ये आतमध्ये टाकून द्यायचं. 2 दिवस ते शेण खाली बुडाला राहतं. 2 दिवसांनंतर काय होतं, ते वर तरंगायला लागतं. वर तरंगलं, त्याला फक्त काय करायचं, चांगलं पिळून घ्यायचं. म्हणजे ह्याच्यामधले जीवाणू, ह्याच्यामधले बरेच अन्नद्रव्य, बऱ्याच गोष्टी काय होतात, पाझरतात आणि पाण्यामध्ये चालल्या जातात. मस्तपैकी जीवाणूंचं कल्चर तयार होतं. आणि हे टाकल्यानंतर ज्या दिवशी आपलं जीवामृत तयार होईल त्या दिवशी काय करायचं, काढून बाहेर फेकून द्यायचं. पण फक्त शेण टाकलं म्हणजे जीवाणूंचं कल्चर तयार झालं का? नाही. जीवाणूंना खायला काय पाहिजे, म्हणजे काय ना काहीतरी खायला पाहिजे ना. ते काय लागतं? गुळ लागतो. गुळामुळे जीवाणू काय होतात, डेव्हलप होतात. पण आपण काय करतो, साधारणपणे 2 किलो गुळ ह्याच्यामध्ये टाकतो. हे गुळाचं पाणी त्यांनी करून आणलं तयार. बघा इथं बकेटमध्ये पाणी आहे गुळाचं, पूर्ण असं पाणी करून घ्यायचं प्रॉपर. आता शेण टाकलं, गुळ टाकला, त्याच्यानंतर काय लागतं आपल्याला, तर दही लागतं. आता इथं बऱ्याच लोकांचे वादविवाद आहेत मंडळी. कशा प्रकारे? काही जण म्हणतात ताक टाकायला पाहिजे, काही जण म्हणतात दही टाकायला पाहिजे, काही जण काय म्हणतात बेसन पीठ टाकायला पाहिजे. शास्त्र शुद्ध काय टाकायला पाहिजे? दही टाकायला पाहिजे. का बरं? त्याचे 2-3 कारण आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही बेसन पीठ टाकलं किंवा कोणत्या डाळीचं पीठ आतमध्ये टाकलं तर ते जीवामृताचा दुर्गंध येतो, सुगंध नाही येत. आणि शेतामध्ये दुर्गंध गेली जास्त मात्रेमध्ये, शेतामध्ये रोगराई पसरते, पिकांचं उत्पादन चांगलं होत नाही, बरेच प्रॉब्लेम तयार होतात. म्हणून शेतामध्ये काय गेले पाहिजे, सुगंधित जीवाणू गेले पाहिजे. कसं काय सुगंधित जीवाणू गेले पाहिजे? आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, ज्या वेळेस पहिला पाऊस पडतो उन्हाळ्यामध्ये, उन्हाळा संपल्यानंतर पावसाळा सुरू होत असताना मातीचा काय होतो मंडळी, सुगंध येतो. तो सुगंध येतो नेमकं कशाचा सुगंध येतो? जीवाणूंचा आहे. मातीमधल्या विशिष्ट प्रकारचा गट आहे, त्याच्यामध्ये ऍक्टिनोमायसिटिस हा देखील गट येतो जीवाणूंचा, तो त्यांचा सुगंध आहे. जमिनीचा जेवढा चांगला सुगंध येईल तेवढं उत्पादन काय होतं, चांगलं होतं. म्हणून आपल्या पृथ्वीला एक नाव देखील आहे, सुगंधा. काय नाव आहे? सुगंधा. तिला सुगंधा म्हटलेलं आहे. एक मजेशीर गोष्ट आहे अमेरिकेमधलीच. अमेरिकेतले काही व्यापारी, काही थोडस सायंटिस्ट भारतामध्ये आले होते. त्याने इथला बासमती तांदूळ बघितला, त्याची टेस्ट बघितली, त्याचा सुगंध बघितला. तांदूळ इथून 10 किलोमीटर, आपलं 10 फुटावर जरी शिजायला आहे, तिथं काय येते, जोरदार सुगंध येते. एवढा तांदूळ जबरदस्त येतो. त्यांना काय वाटलं, भारतापेक्षा क्षेत्र जास्त कोणाकडे, आपल्याकडे. कारण अमेरिका भारतापेक्षा 7 पटीने मोठा आहे. हे तांदूळ इथून घेऊन जाऊ आपण, तिथं पेरू, तिथं पेरल्यानंतर भरपूर आपण उत्पादन काढू आणि जगाला परत काय करत राहू, लुटत राहू. पण त्यांनी तांदूळ तयार केला, उत्पादन चांगलं झालं, पिकवला, शिजवला. शिजवल्यानंतर त्या सुगंधच गायब झाला. का बरं? कारण त्याच्या मातीचा सुगंध नाही तर धान्यात कुठून येणार आहे? स्वाभाविक आहे, आडतच नाही तर पवरात येणारच नाही ना. म्हणजे तो इथल्या मातीला सुगंध आहे, इथल्या मातीमधला सुगंध इथल्या धान्यांमध्ये येतो मंडळी. म्हणून भारतातले फळं, भारतातल्या गोष्टी या चवदार होत्या, पण त्या रासायनिक खतांमुळे काय झाल्या, बऱ्याच मात्रेमध्ये नष्ट झाले. तो भाग वेगळा राहिला. म्हणून आपल्याला काय करायचे की जमिनीमध्ये सुगंधित जीवाणू सुद्धा पाहिजे, ऍक्टिनोमायसिटिस सुद्धा पाहिजे. आणि दह्यामध्ये तुमच्या माहिती असतो एलएबी असतात, बरोबर आहे ना, लॅक्टिक ऍसिडिक बॅक्टेरिया. ह्या बॅक्टेरिया शेतीसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. कसं काय? आता या वर्षी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे प्रचंड पाऊस झालाय, बरोबर आहे ना, प्रचंड पाऊस झालाय. त्या पावसामुळे कित्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये वापसा नाही झाली, पिकं काय झाली, पूर्णपणे खराब झाली, कोमजायला लागली, पिवळी पडायला लागली, मरायला लागली अति पावसामुळे. अति पावसामुळे पिकं कसं काय खराब होतात? तर सिंपल आहे, जमिनीच्या आतमध्ये जे जीवाणू आहेत
आपण जी खतं टाकतो ती खतं उचलून कोणाला देतात? पिकांना देतात. पण जमिनीमध्ये त्या जीवांना काय पाहिजे असते? हवा पाहिजे असते. जास्त पाऊस पडला जमिनीतली हवा बाहेर निघून जाते, त्या ठिकाणी काय भरतं? पूर्ण पाणी भरतं. पूर्ण पाणी भरलं की त्या जीवांना काम करता येत नाही. मग ते समाधी अवस्थेत जातात, सुप्त अवस्थेत जातात. मग पिकांना आनंदद्रव्य मिळत नाही, काहीच मिळत नाही. पिकं काय व्हायला लागतात? खराब व्हायला लागतात. पण त्यांना हवा पाहिजे. पण असे पण काही जीवाणू आहेत की जे हवेशिवाय ऑक्सिजन शिवाय काम करतात. त्यांना कोणते जीवाणू म्हणतात? अनएरोबिक बॅक्टेरिया. तर अनएरोबिक बॅक्टेरियांच्या गटांमध्ये एलएबी सुद्धा येतात. आणि दह्यामध्ये हा एलएबी एक प्रकार नाहीये, एलएबीच्या बऱ्याच स्पेसीज आहेत दह्यामध्ये. म्हणून आपण काय केलं पाहिजे? दही जीवामृत टाकलं पाहिजे. शेणामधल्या जीवाणूंसोबत दह्याचे जीवाणू देखील वाढतात. कशामध्ये? जीवामृत मध्ये. म्हणजे अनआरोग्य बॅक्टेरिया पण जातात आणि आरोग्य बॅक्टेरिया पण जातात. त्याचा फायदा काय होतो की जास्त प्रमाणात अनआरोग्य बॅक्टेरिया शेतामध्ये तयार झाल्या, जास्त पाऊस पडला की पिकांचं पटकन नुकसान होत नाही. गुरुजी यावर्षी एवढा पाऊस पडला आपल्या भागामध्ये, आपल्या सोयाबीनचं काही नुकसान नाही, फळांचं काही नुकसान काहीच नाही. एक झाड सुद्धा इथलं मिळलं नाही. तुम्ही आता बाहेर झाडं बघा सोयाबीनचे, टच्च भरले दाण्यांनी. त्याचं कारण काय? आपले गुरुजी अनारोग्य बॅक्टेरिया, हे बॅक्टेरिया सगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया काय करतात? शेतामध्ये सोडतात. त्याचा हा फायदा आहे. म्हणून दहीच टाकायचे. दह्यामुळे सुगंध वाढतो जीवामृतचा, दह्यामुळे अनारोग्य बॅक्टेरिया वाढतात. आणि सोबत सगळ्यात जास्त महत्वाचं, शेतामध्ये पांढरा गांडूळ वाढतो, लाल वाढत नाही. शेतामध्ये कोणता पाहिजे? पांढरा. का बरं पांढरा पाहिजे? का बरं लाल नको? तुम्ही आता बरेच जण खेडेगावातले असतात. खेडेगावामध्ये आपल्या पाऊस पडल्यानंतर नाल्यांमधून कोणते गांडूळ बाहेर येतात? लाल कलरचे. म्हणजे दुर्गंध खाणारे गांडूळ कोणते? लाल गांडूळ आहेत. आणि पांढरे गांडूळ हे सुगंध खाणारे आहेत, सुगंधित जीवाणू खाणारे गांडूळ आहेत, सुगंधित माती खाणारे गांडूळ आहेत. ते पांढरे गांडूळ आपल्या शेतात तयार झाले म्हणजे काय तयार झालं? शेती चांगली तयार झाली मंडळी. मातीचा परत सुगंध प्राप्त झाला, ज्याला आपण सुगंधा म्हणायचो. असे बरेच कारण आहेत दह्याचे. आणि त्या एलएबीचा बॅक्टेरियांचा खूप फायदा आहे. रिसर्च खूप झाले. जमीन भुसभुशीत करतात, जमीन चांगली करतात, पिकांना आनंदद्रव्य देखील पुरवण्याचं काम करतात, बऱ्याच गोष्टी करतात. म्हणून दही टाकायचं जीवामृत मध्ये, ते सायंटिफिक आहे. बेसन पीठ टाकायचं नाही. मग बरेच शेतकरी प्रश्न विचारतात, मग जीवाणूंना खायला काय? जीवाणूंचं अन्न बेसन पीठ नाही, काय अन्य? गुळ अन्य. तुम्ही डिकम्पोजर तयार करता, डिकम्पोजर मध्ये काय टाकता? बेसन पीठ टाकता का? गुळ. तुम्ही गोकर अमृत तयार करता, गोकर अमृत मध्ये काय टाकता तुम्ही? गुळ. म्हणून आपल्याला काय टाकायचं? दही टाकायचं. ओके मंडळी, आता ह्याच्यानंतर आणखी एक पार्ट महत्वाचा, तो म्हणजे काय? गोमूत्र. आपण जीवामृत मध्ये काय टाकतो? गोमूत्र पण टाकतो. गोमूत्र का बरं टाकतो? कारण गोमूत्रामध्ये काय? अन्नद्रव्य आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, त्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गोष्टी आहेत, एन्झाईम्स आहेत, विटामिन्स देखील आहेत गोमूत्रामध्ये. आता हे लॅबमध्ये सिद्ध झाले. तुम्ही गोमूत्र लॅबमध्ये जाऊन चेक करू शकता स्वतः. फक्त 8 एकच आहे. गोमूत्र कोणाचं पाहिजे? देशी गायचं. आता देशी गायमध्ये कोणा गायचं पाहिजे? निरोगी. पण आणखीन कशा पाहिजे? संतुलित आहार घेतलेल्या, चांगला आहार खाल्लेला गायचं पाहिजे. जबरदस्त कंटेंट त्याच्यामध्ये गोमूत्रामध्ये येतात. जुनागड युनिव्हर्सिटी आहे गुजरातमध्ये, त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांनी लॅबमध्ये टेस्ट केलंय, 300-350+ औषधी गुणधर्म आहेत. कशामध्ये? गोमूत्रामध्ये. त्यांनी रिपोर्ट सादर केलाय. एवढं गोमूत्र जबरदस्त आहे गावरान गायचं. तर ते शरीरासाठी खूप चांगलं आहे, ते देखील टाकायचं. आणि आपल्या कोणत्याही मोठ्याल्या झाडाखालची माती मुठभर आणून कशात टाकायची? ह्याच्यात टाकायची. तुम्ही लिंबाची टाकू शकता, तुम्ही वडाची टाकू शकता, पिंपळाची टाकू शकता, कोणत्या झाडाखाली टाकू शकता. दरवेळेला फिरत नाही बसायचं. मे मध्ये पावसाळ्या तोंडाला सगळ्या झाडाखालची माती कशात तरी भरून ठेवून द्यायची, उचलायची, आणून कशात टाकायची? एक टाकून द्यायची. परेशानी होणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि शेण ह्याच्यामध्ये बांधून का बरं टाकायचं? आणखीन एक मोठं कारण, गायी आपल्या शेतामध्ये चरतात इकडे तिकडे, तर तणांसोबत तणांच्या बिया देखील खातात. तणांच्या बिया गायीच्या पोटामध्ये पचत नाहीत, त्या कशामध्ये? तर डायरेक्ट पुन्हा शेणामध्येच येतात. शेणामध्ये आल्या की ते तण शेतामध्ये जास्त उगवतं. कारण जीवामृत आपण शेणासाठी काय करतो? शेतामध्ये सोडतो. जर ह्याच्यामध्ये बांधून सोडलं तर तणाच्या बिया जीवामृत मध्ये मिसळतील का? नाही. शेतात जातील का तणाच्या बिया? पण तणांचं देखील नियंत्रण होईल. तर हे अशा प्रकारे जीवामृत बनवायचे. पहिलं 10 किलो शेण टाकायचं, नंतर 2 किलो गूळ टाकायचा, नंतर 1-2 लिटर काय टाकायचं? दही टाकायचं, त्यानंतर 5 किंवा 10 लिटर काय टाकायचं? गोमूत्र टाकायचंय, त्यानंतर मुठभर काय करायची? माती टाकायची. आणि एकाच वेळा टाकायचंय. आज दहीन, उद्या गुळण, परवान हे असं नाही करायचं. हे एकदा सगळं टाकायचं. टाकलं, ह्याला साधारणपणे 4 ते 5 दिवस लागतात तयार व्हायला. 5व्या दिवशी या दह्याचा मस्त सुगंध येतो, दुर्गंध येत नाही. 5 दिवसात तयार झाल्यानंतर त्याला लगेच शेतामध्ये सोडायचंय. आता दुसरा आणखीन एक प्रश्न बरेच शेतकरी विचारतात, तुम्ही देखील शिबिरामध्ये विचारला होता. काय विचारला होता? जीवामृत किती दिवस टिकतं किंवा ठेवता येतं?
हा प्रश्न विचारायचाच नाही. का बरं? कारण समजा मी जर म्हणलं की हे जीवामृत 10 दिवस टिकतं, आमचे शेतकरी काय करतात, डायरेक्ट 10व्या दिवशी सोडतात. मी जेव्हा सांगतोय की समजा 10व्या दिवशी किंवा 15व्या दिवसापर्यंत टिकतं किंवा 20 दिवसापर्यंत टिकतं, तर याचा अर्थ असा आहे मंडळी की 10व्या दिवशी या जीवामृत मधला काउंट पूर्णपणे संपला, जीवाणू शिल्लक नाही राहिले. मी 5व्या दिवशी तयार झाले असं म्हणतो, याचा अर्थ काय, ह्याच्यामधला जीवाणूचा काउंट 5व्या दिवशी काय सगळ्यात टॉपवर आहे. नंतर हळूहळू काय होतो, कमी होतो. जितक्या टॉपवर असताना तुम्ही शेतामध्ये सोडलं तितका फायदा जास्त तुम्हाला मिळतो. तरी हे आहे जीवाणूचं कल्चर. त्याला काय म्हणतो आपण, जीवामृत. हे शास्त्रशुद्ध याची माहिती. सगळ्यांनी क्लिअर झाली? ही पिशवी याच्यामध्ये किती वेळ ठेवायची, किती काळ ठेवायची? ही 5 दिवस, 4 किंवा 5 दिवस. 2 दिवस खाली राहते, दुसऱ्या दिवशी वर येते. ह्याला पिवळं येते मस्तपैकी, वर येते मग डायरेक्ट. प्रत्येक टाकीला पिशवी लागेल. प्रत्येक टाकीला पिशवी बनवली आहे. जितके आलं पाहिजे तेवढे. बऱ्याच झालं म्हणजे दुसरी टाकावरची पिशवी. ही बघा, ही पण दुसरी पिशवी. आम्ही 8 बनवले. आतमध्ये अटकायला असं नुसती सोडून द्यायची. नाही नुसते सोडून गाठ बांधायची, सोडून द्यायची पाण्यामध्ये डायरेक्ट. याच्यातून शेण खाली पडलं नाही बाकी. बस. आला विषय लक्षात? बढिया मंडळी, चला. चल, झालं तर.